नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकऱ्यांची खरीप हंगामात पिकवलेले सोयाबीन काढणी होऊन बाजारात विक्रीसाठी येत आहे। खाद्यतेलाचे भाव वाढत असताना सोयाबीनला मात्र 4000 ते 4400 रुपये भाव मिळत आहे। लागवड खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। सणासुदीला तेलाचे भाव वाढते आहेत, तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव का वाढत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे। सोयाबीन व कापसाला चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र। मी 30 ते 35 किलोमीटरपासून सोयाबीन विकायला आणला आहे आणि माझा शेत आहे 5 एकर। 5 एकरामध्ये मला झाले आहे 15 पोती सोयाबीन आणि त्याचा खर्च आला आहे एकरी 10,000 रुपये सोंगणी काढणी आणि पूर्ण खर्च। आणि आता इथं मार्केटचा भाव समजा 4 ते 4,500 रुपये आहे। तर मला 5 एकराला 50,000 रुपये लागले आहे। माझ्यापाशी समजा आता 50,000चा माल नाही आहे, तर आता हे बाकीची जी भरपाई आहे शेतीची हे आम्ही कुठून करणार? म्हणून आमचं फक्त एकच म्हणणं आहे का आमच्या शेतमालाला भाव द्या आणि आम्हाला बाकीचं काही पाहिजे नाही, तुमचं अनुदान नाही पाहिजे, काही नाही पाहिजे। फक्त सोयाबीन आणि कापसाला म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याला परवडणार एवढे तरी भाव द्या। काय नाव तुमचं? प्रमोद कमलाकर सीध।